सो फ्रेंड्स, स्टार्ट आपल्याला सिंपल आधी स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि एक नॉट चेन करून आपल्या दरवाजाची जेवढी रुंदी आहे तेवढे आधी सिंगल चेन्स करून घ्यायचे आहेत. मी आता तुम्हाला इथे एक छोटं सॅम्पल दाखवते कारण मी ऑलरेडी पट्टी बनवलेली आहे. ते अशा साध्या चेन्स आपल्याला जितकी आपली दरवाजाची रुंदी आहे तेवढ्या करून घ्यायच्या. त्याच्यानंतर या चेन्सवर प्रत्येक चेनमध्ये हाफ डबल क्रोशे घालत जायचं. म्हणजे सुईवर धागा घेऊन चेनमध्ये सुई घेऊन 3 लूप राहतात, तिन्ही लूपमधनं सुई बाहेर काढायची. असं प्रत्येक चेनमध्ये जितकी आपण रुंदीची केलेली आहे चेन तेवढी प्रत्येक चेनमध्ये असे हाफ डबल क्रोशे घालत ह्याच्या 2 लाईन्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे ती आपली तोरणची पट्टी असणार आहे. तर मी तुम्हाला आता मी जी पट्टी बनवली आहे ती दाखवते. सो फ्रेंड्स, मी अशी शायनिंग वूल घेतलेली आहे आणि जेवढी माझी दरवाजाची रुंदी आहे तेवढ्या सगळ्या चेन्स घालून त्याच्यावर 2 लाईन्स हाफ डबल क्रोशेच्या केलेल्या आहेत आणि अशी आपली तोरणपट्टी तयार होते. आता याच्या पुढची डिझाईन जी आहे ती मी तुम्हाला या पट्टीवर दाखवणार आहे. हाफ डबल क्रोशेची सेकंड रो झाल्यानंतर 2 चेन घेऊन डिझाईन टर्न केली आहे. आता इथे स्टार्टिंगला पहिल्या 2 चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. एक स्लिप स्टिच, ही 2, ह्या 2 स्लिप स्टिच झाल्या. त्याच्यानंतर 1 2 3 3 चेन घ्यायच्या. एक चेन इकडनं स्किप करायची आणि पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा. पुन्हा 1 2 3 3 चेन, एक चेन इकडची स्किप करायची, पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशे. 1 2 3 एक चेन स्किप करायची, पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशे. असे आपल्याला 4 वेळेला करायचे आहेत. आता हे 1 2 3 3 सिंगल क्रोशे झाले. 1 2 3 3 चेन घेतलं, एक चेन स्किप केली, पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. असे आपण 1 2 3 4 हे 4 लूप्स तयार केले. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चेन्स करून घ्यायचे. 9 चेन्स केल्यानंतर इकडनं 1 2 3 3 चेन स्किप करायचे आहेत. चौथ्या चेनमध्ये 1 2 3 चौथ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. आता पुढे 1 2 3 3 चेन, एक चेन स्किप, पुढच्या चेनमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे. आता जसे इथे आपण 1 2 3 4 हे 3 चेनचे लूप्स बनवले तसे इथे आपण 4 वेळेला बनवूया. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे 4 लूप्स आणि हा 9 चेनचा एक मोठा लूप आणि इथं पुन्हा 4 लूप म्हणजे एक सिंगल क्रोशे, 3 चेन, एक सिंगल क्रोशे. आता हीच डिझाईन आपल्याला पूर्ण आपली जेवढी पट्टी आहे तेवढी कंटिन्यू करत जायची. आता इथे आपले 3 चेनचे 4 लूप झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चेन्स घेतल्या. इकडनं 1 2 3 3 चेन सोडल्या, चौथ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. आता पुढे पुन्हा सेम 3 चेन, एक चेन स्किप करायची, पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. अशीच ही डिझाईन आपल्याला आपली पूर्ण पट्टी जेवढी आहे तेवढी करून घ्यायची. 4 लूप 3 चेनच्या, एक मोठा लूप 9 चेनचा. तर ही आपण पूर्ण आपली पट्टी कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, 3 चेनचे 4 लूप, 9 चेनचा एक लूप करत आपण ही पूर्ण पट्टी आहे ती सेम डिझाईन कंटिन्यू केली आहे. आणि लास्टला इथे आपले हे 3 चेनचे छोटे 4 लूप आले आहेत. त्याच्यानंतर लास्टला 2 चेनमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. आता प्रत्येक रोच्या वेळेला स्टार्टिंग आणि एंडिंग 2 स्लिप स्टिच. इथे स्टार्टला 2 स्लिप स्टिच आणि एंडला 2 स्लिप स्टिच. स्टार्ट आणि एंड 2 स्लिप स्टिच येणार. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची, डिझाईन टर्न करायची आणि आता जो आता पहिला लूप आहे 3 चेनचा जो पहिला लूप आहे, हा फर्स्ट लूप 3 चेनचा, त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्यानंतर 1 2 3
3 चेन, पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, 3 चेन, पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, 3 चेन, पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे. म्हणजे इथे आपण जिथे 1 2 3 4 4 लूप बनवलेले त्याच्यावर आता आपण हे 3 लूप घातलेत, म्हणजे 4 आणि 3. आता त्याच्यानंतर ही जी 9 चेनची मोठा जो लूप आहे त्याच्यामध्ये आपल्याला 11 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. या मोठ्या लूपमध्ये 11 सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 9 चेनचा जो मोठा लूप केला होता त्याच्यामध्ये आपण 11 सिंगल क्रोशे घातले. त्याच्यानंतर या 3 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, 3 चेन, पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, म्हणजे 4 जे लूप आहेत त्याचे आपल्याला 3 लूप करायचे आहेत. नंतर 9 चेनचा जो लूप आहे त्याच्यामध्ये 11 सिंगल क्रोशे घालायचे. ते अशीच डिझाईन आपल्याला पूर्ण आता ही जी पट्टी आहे ती कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, 3 चेनचे 3 लूप्स आणि 9 चेनच्या लूपमध्ये 11 सिंगल क्रोशे घालत आपण ही पूर्ण पट्टी कंप्लीट केली आहे. 2 स्लिप स्टिच करून एक चेन करून आपण डिझाईन टर्न केली आहे. त्याच्यानंतर पहिल्या 2 स्लिप स्टिच, त्याच्यानंतर हा जो पहिला लूप येणार त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 3 चेन, पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, 3 चेन, पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. म्हणजे जसे आपण इथे 4चे 3 केले, 3चे आता हे 2 लूप तयार झाले. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 चेन्स करून घ्यायच्या. 14 चेन्स करून हा जो मोठा लूप आहे त्याच्या पुढची जी 3 चेनचा जो लूप आहे त्याच्यामध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. अशी दिसणार डिझाईन. म्हणजे हा एक सर्कल आणि आता हा एक सर्कल. त्याच्यानंतर पुन्हा 3 चेन करून या 3 लूपचे 2 लूप बनवायचे. तिसऱ्या चेनमधनं 14 चेन घेऊन या लूपमध्ये जॉईन करत आपल्याला हा राऊंड असा सेम कंप्लीट करायचा आहे. आता ही 14 चेनची लाईन आपल्याला ही कंप्लीट जेवढा आपला रो आहे तेवढी आपण करून घेऊया. सो फ्रेंड्स, 3 चेनचे 2 लूप आणि 14 चेनचा हा मोठा लूप हे अशी डिझाईन करत आपण ही राऊंड पूर्ण कंप्लीट केलेली आहे. आणि लास्टला 2 स्लिप स्टिच करून ही राऊंड कंप्लीट केली. आता ह्याच्या पुढची राऊंड करताना पहिली 1 चेन घ्यायची, डिझाईन टर्न करून 2 स्लिप स्टिच, स्टार्टिंग आणि एंडला 2-2 स्लिप स्टिच, नंतर एक सिंगल क्रोशे, 1 2 3 3 चेन घेऊन एक सिंगल क्रोशे, म्हणजे हा एक लूप झाला. म्हणजे 4 3 2 1. त्याच्यानंतर आता ही जी 14 चेनची जा मोठा लूप आहे त्याच्यामध्ये 17 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. या 14 लूपच्या गॅपमध्ये आपण 17 सिंगल क्रोशे घालून घेतले. त्याच्यानंतर आता हा जो पुढचा लूप आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 3 चेन, पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, म्हणजे या 2 लूपचा एक लूप झाला. आता पुढच्या चेनमध्ये 14ची जी चेन आहे त्याच्यामध्ये 17 सिंगल क्रोशे. असं करत हा आपण लास्टचा जो आपला राऊंड आहे तो
कंप्लीट करूया. ही डिझाईन अशी दिसून येणार. तर आपण हा 17 सिंगल क्रोशांचा कंप्लीट राऊंड करून घेऊया. सो फ्रेंड्स, 14 चेनवर 17 सिंगल क्रोशे घालत इथे 3 चेनचा एक लूप करत हा पूर्ण राऊंड कंप्लीट केलेला आहे. आणि ह्याला आपण स्कॅल्प डिझाईन म्हणणार. अशा पद्धतीने आपली नवीन सुंदरशी तोरणपट्टी तयार होते. मी आता इथे शायनिंग वूल घेतलेली आहे. तुम्ही आपल्या रेग्युलर वूलमध्येही बनवू शकता. सो अशी सिंगल कलरची स्कॅल्प डिझाईनची तोरणपट्टी तयार झाली आहे. नुसते सिंगल क्रोशे घालून ही अगदी 15 ते 20 मिनटामध्ये होण्यासारखी तोरणपट्टी आहे. तर तुम्ही ही नवीन डिझाईन नक्कीच ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.